हिवाळ्यामध्ये जेव्हा सर्व भाज्या ताज्या आणि स्वस्त मिळतात तेव्हा प्रेशर कुकरमध्ये हा सांबार नक्कीच बनवून बघा। भांड्यांचा जास्त पसारा न करता अगदी कमी वेळेत बनवलेला हा सांबार तुम्ही इडली, डोसा, मेदूवडा तसेच गरमागरम भाताबरोबर सुद्धा खाल्ला तरी तुमचं मन भरणार नाही, एवढा चविष्ट हा सांबार होतो। तर सुरुवातीला आपण थोडी चिंच भिजत घालायसाठी ठेवायची आहे। आता 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। सांबार बनवण्यासाठी तूर डाळीचाच वापर करायचा आहे। डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। सगळं पाणी इथे निथळून घ्यायचं आहे। तर सांबाराचा आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत, तर त्यासाठी 1 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, तसेच पाव चमचा मोहरी टाकायची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकूया, तसेच 2 ते 3 लसूण पाकळ्या टाकूया। जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा अशा मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे टाकून देऊ। तसेच पाव चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये काही भाज्या टाकूया। आपल्या आवडीनुसार यामध्ये भोपळा टाकायचा आहे। भोपळा सुद्धा मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला। शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घातलेले आहेत, तसेच 1 बटाटा टाकलेला आहे। साधारण मीडियम आकाराचा बटाटा असा कट करून घालायचा आहे। सर्व भाज्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। भाज्या आपण तेलामध्ये 1-1.5 मिनिटांसाठी परतवून घेऊया। आता 1 मोठा टोमॅटोचे काप टाकायचे आहेत, तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा सांबार मसाला घातलेला आहे। सर्व भाज्या मसाल्यांबरोबर एकत्रित करून घ्यायच्या आहे। सांबार मसाला आपण नंतर सुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे सांबार आणखीन जास्त चविष्ट होणार। सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये धुवून घेतलेली तूर डाळ टाकायची आहे। डाळ अशी आधीच धुवून साईडला ठेवली तर ती लवकर शिजण्यास मदत होते। अगदी 2 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली छान शिजल्या जाते। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं। तर साधारण मी इथे भाज्या आणि डाळ बुडतील एवढं पाणी मी इथे घातलेलं आहे। डाळ शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता झाकण काढून बघूया। डाळ बघा छान मऊ शिजल्या गेलेली आहे। यामधले आपल्याला शेवग्याच्या शेंगा बाहेर काढून घ्यायच्या आहे। डाळ आणि इतर भाज्या मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहे। जर आपण शेवग्याच्या शेंगा त्यात तशाच ठेवल्या तर त्याचा सगळा चुरा होईल आणि त्याच्या ज्या शिरा आहे ते तशाच सांबारमध्ये राहील आणि खाताना मग व्यवस्थित लागणार नाही। तर सगळ्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे मी इथे काढून घेतलेले आहे आणि छान मॅशरने मॅश करून घेऊया। छान एकसारखं मॅश करून घ्यायचं आहे। आधी मॅश करून घ्यायचं, नंतरच पाणी टाका, म्हणजे व्यवस्थित ते मॅश होतं। आता यामध्ये पाणी टाकूया। आपल्या गरजेनुसार यात पाणी टाका। सांबार हा एकदम दाट नाही तर तो पातळच असतो, त्यामुळे आपल्या गरजेनुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता भिजत घातलेल्या चिंचेचा आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे। तर असं हाताने चुरून चुरून त्यातील बिया साल वेगळ्या काढून चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा। गॅस ऑन करून गॅसवरती सांबारचं कुकर आपल्याला ठेवायचं आहे। बाजूला काढून ठेवलेले शेवग्याच्या शेंगांचे काप सुद्धा आपण त्यात टाकूया। तयार करून घेतलेला चिंचेचा कोळ सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। 1 चमचा मी यात साखर टाकत आहे। यामुळे चिंचेचा आंबटपणा छान बॅलन्स राहतो आणि सांबार सुद्धा चवीला छान लागतं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस मोठा करायचा आणि सांबारला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। छान उकळी आली आहे। सांबार आपण साईडला ठेवून देऊ। आता एक आपण फोडणी तयार करणार आहोत, तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे, पाव चमचा जिरे टाकायचं आहे, पाव चमचा मोहरी टाकायची, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकूया। गॅस बंद करायचा। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे। 2 ते 3 मी इथे लाल मिरच्या वापरलेल्या आहे। आता तयार तडका आपण सांबारमध्ये टाकायचा आणि त्यावर लगेच एक झाकण ठेवायचं।
एखादी मिनिटानंतर झाकण काढून त्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। तर मस्त गरमागरम सांबार आपला तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेत तयार होतो, शिवाय चवीला देखील अप्रतिम आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।